कारंजात मोकाट कुत्र्यांची नसबंदी मोहीम सुरू. कारंजा न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशांनुसार कारंजा नगरपरिषदेच्या वतीने शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी नसबंदी मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरात वाढलेल्या मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नगराध्यक्ष फरीदाबानू पुंजानी व मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद प्रशासनाने या मोहिमेचे सुनियोजित नियोजन केले आहे. एका खासगी कंपनीच्या प्रशिक्षित पशुवैद्यकीय नगर परिषद प्रशासनाचा पुढाकार. सर्वोच्च नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल. डॉक्टरांच्या देखरेखीखाली कुत्र्यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने नसबंदी केली जात आहे. यासाठी दारव्हा रस्त्यावरील मुस्लिम कब्रस्तानाच्या मागे टिनपत्र्याचे सुसज्ज ऑपरेशन थिएटर उभारण्यात आले आहे. नसबंदीनंतर संबंधित कुत्र्यांना आवश्यक औषधोपचार व लसीकरण परिसरात करून त्यात सुरक्षितपणे सोडण्यात येत आहे. या मोहिमेमुळे मोकाट कुत्र्यांची अनियंत्रित वाढ रोखली जाणार असून त्याचे सकारात्मक परिणाम आगामी 1 ते 2 वर्षांत दिसून येतील असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे नसबंदीबरोबरच कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस दिली जात असल्याने चाव्याच्या घटनांनंतर मानवी जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता कमी होणार आहे. दरम्यान शहरातील विविध प्रभागांमध्ये मोकाट कुत्र्यांमुळे होणाऱ्या चाव्याच्या घटना, भीतीचे वातावरण तसेच लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता ही मोहीम अत्यंत आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कुत्र्यांवर कोणताही अमानुष अत्याचार न करता कायदेशीर व मानवी मार्गानेच संख्या नियंत्रण करणे बंधनकारक असल्याने त्याच धर्तीवर ही मोहीम राबविली जात आहे. नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना या मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन केले असून मोकाट कुत्र्यांबाबत कोणतीही अडचण अथवा माहिती असल्यास नगरपरिषद कार्यालयाशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे. कारंजा अस्मिता न्यूज नेटवर्क करिता महेंद्र गुप्ता, मुख्य संपादक.